हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि हो, उन्हापासून थोडंसं आपल्या आरोग्याला सांभाळा, आपल्या परिवाराला सांभाळा. कारण उन्हाचा खूप कडाका आहे आणि एक हे आहे, वाक्य आहे, की "केल्याने होते रे, आधी केलेची पाहिजे." म्हणजे कसं झालंय ना, हे वाक्य मला बरोबर फिटच झालेलं आहे. कारण ऊन म्हणून कुठलंही काम आज करणं ते जर बसलं, तर उद्या का होईना ते काम करावंच लागतं. म्हणून हे बघा मला हे काहीतरी आता 1 महिन्यापासून हे काम करायचं होतं, पण मला ज्यावेळेस करायचं असतं त्यावेळेस टाईम भेटत नव्हता. टाईम भेटला की माझं मन व्हायचं नाही, आळस यायचा किंवा ऊन आहे म्हणून मी टाळायची. मग एक आता हे काल बसल्या-बसल्याच विचार आला, की चला बाबा हे काम जे आहे खूप दिवसापासून खूप रेंगाळत आहे. तर चला हे काम करून घेऊ म्हणलं आणि मग इकडे बघा दोघींनाही हाताखाली घेतलेलं आहे काम करण्यासाठी. म्हणजे कसं असतं ना एकटीला करायचं म्हणलं, की काम तर थोडंच असतं. पण कसं होतं ते एकटी म्हणलं का नाही थोडंसं वेगळंच होतं मला. मग इथे हे काही करतील किंवा न करतील, पण मध्ये-मध्ये काहीतरी हे बघा अशा खोड्या करत असतात आणि काहीतरी आगाऊपणा करतात. हे बघा किती छान कॉमेडी करतात, थोडं हसवतात. म्हणजे जे अवघड असतं ना ते ते लेकरं असली की आपणच ते काम सोपं होऊन जातं. मग असं वाटतं की किती छान, किती लवकर झालं हे काम वाटतं आणि त्यांच्या जे गोंधळ असतो लेकरांचा, त्यांचं बोलणं असतं, त्यांची जी मदत असते छोटी-छोटी ना, त्याच्यामध्ये ते काम खूप सोपं होऊन जातं. म्हणून मी दोघींनाही हाताखाली घेतलेलं होतं. मईच्या हातामध्ये मी मोबाईल दिलेला होता आणि जान्हवी मला मदत करत होती हातात-हातात आणि हे बघा इकडं बोलत-बोलत आम्ही हा एवढा मोठा जो कपाट आहे माझा, हा सरकवायचा होता आणि हात सरकवण्यासाठी मी महिन्यापासून विचार करत होते, की याला सरकवायचा आहे. कारण जे दसऱ्यामध्ये मी जे पसारा आपण धुवायला सगळं काढलेलं होतं, त्याच्यामध्ये काय झालेलं, की हा कपाट जो आहे माझा खूप मोठा आहे, लग्नातला आहे माझ्या. माझ्या आईनं दिले हा कपाट. त्यावेळेस खूप फेमस होता. 2015ला माझं लग्न झालं आणि त्यावेळेस राजा राणी कपाट खूप फेमस होता आणि त्यावेळेस मला हा कपाट आमच्या आईने दिलेला होता. खूप जड आहे हा कपाट आणि मला तर एकटीला हालतच नाही ह्या जागेवरून. पण कसंबसं आज थोडंसं सरकवायचं होतं, की ह्या इकडल्या जागेतून समोरच्या हातभराच्या अंतरावर समोरल्या बाजूला लावायचा होता. म्हणून मी प्रयत्न केला, की मी आता एकटीच याला सरकावे आणि तो सरकला आणि आम्ही हे बघा इकडल्या बाजूला ह्याला लावलं पण मी आणि पुसून घेते मी आता आणि साधा कपडा आहे हा. पाणी टाकून मी पहिला अगोदर म्हणजे पुसते थोडंसं पाण्याच्या ओल्या कपड्याने. त्यानंतर माझ्याकडे एक स्प्रे आहे. त्या स्प्रेनं मी स्प्रे मारून मी ते पुसून घेणार आहे. आणि त्या स्प्रेनं मी आता इकडे कपाट पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. खूप छान स्प्रे आहे तो. अशा आपल्या ज्या वस्तू असतात या खूप सुंदर निघतात घरातल्या कपाट, टीव्ही वगैरे काहीही असो म्हणजे सुंदर निघतात. मी ते वापरते स्प्रे आणि इकडे पाहू शकता माझ्या कपाटामध्ये मी जास्ती काही ठेवत नाही. जे म्हणजे चांगलं आहे किंवा नवीन आहेत किंवा चांगले महत्त्वाचे कागदपत्र आहेत किंवा आपले म्हणजे काही ज्वेलरी वगैरे असते हेच आणि लेकरांचे ह्यांचे वगैरे जे नवीन कपडे असतात, इस्त्रीचे जे कपडे असतात हेच शक्यतो मी ठेवते. जास्ती फापड पसारा मी कपाटामध्ये करत नाही. कारण मला छान सुटसुटीत असं कपाट आवडतं ठेवायला. सगळं म्हणजे कसं असतं आपण काही पण आणतो, चला कपाटात ठेवा. काही इकडून-तिकडून आणलं, चला कपाटात ठेवा आणि लॉक करा. हेच असतं डोक्यात. नाही, पण ज्याचं त्याचं जिकडं-तिकडं ठेवून द्यायचं आणि जे महत्त्वाचं आहे, की बाबा चला हे कपाटात ठेवायचं आहे, तर मग तेच आपण आपल्या कपाटामध्ये ठेवायचं आणि इकडे पहा हे 3 लॉकर आहेत. इकडे एक तिजोरी टाईपमध्ये आहे आणि इकडे 2 ड्रॉवर आहेत आणि या 2 ड्रॉवरमध्ये आमचे दोघांचे 2 ड्रॉवर आहेत आणि हे आम्ही शक्यतो थोडं कमीच उघडतो लॉकर कारण हे जास्तीचं याला काही आम्हाला जास्ती लागत नाही. आणि आता इकडे बघा
छान असं हे सगळे धुवलेले कपडे आहेत त्यांचे इस्त्रीला वगैरे द्यायचे. ते मी असे इकडे वरी ठेवून देते आणि इस्त्री केलेले त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवते. आणि इकडच्या साईडला जे आहे हे माझ्या साड्या आहेत, ते मी नॉर्मल यूज करते इथं-तिथं कुठं जायचं असलं तर. आणि त्याच्या खाली जे आहेत तर ते काठपदराच्या वगैरे आहेत, ते फंक्शनसाठी वगैरे. आणि या ज्या आहेत या मला डेली यूजला लागतात. म्हणजे दररोज तर मी गाऊन वापरते, पण तरी पूजेला जायचं असतं किंवा आठवड्यातून एक वेळेस पूजेला जाते. पुन्हा अजून कुठं इथं जायचं असेल तर ह्या काठापदराच्या साड्यानं बोर झालं असेल तर मग त्या सिंपली साड्या मी वापरते. आणि एकदम खालच्या साईडला आहेत ते माझे काही लग्नामधले काही मला आयर वगैरे असं आलेलं किंवा लेकरांचे जे पहिले बर्थडे केलेला होता किंवा पाळणा घातलेला जो कपडे आहेत माझ्या लेकरांचे, ते असे मी आठवण म्हणून साठवून ठेवलेले आहेत. मला ते पहिला ड्रेस जे त्यांना घेतलेला होता, ते मी ड्रेस ठेवलेला आहे अजून. तो ड्रेस असं एकदम म्हणजे आता बाहुल्यांचाच वाटतो खेळातला, पण खूप छान आहे. या दोघी ज्यावेळेस मोठ्या होतील मी त्यावेळेस त्यांना ते दाखवेन, की ही बाई तुमची टोपी आहे, लहान पाळण्यातली किंवा हे तुमचे पहिल्यांदा घेतलेले तुम्हाला कपडे आहेत. असं मी त्यांना नक्की सांगेन. त्याच्यासाठी मी सगळं हे ठेवलेलं आहे. आणि इकडं बघा खालच्या साईडला पूर्ण